काय कार्यकर्ते? ओम साईराम. आज कुठं? अरे आपली एक मानलेली बहीण आहे, तायडी म्हणतो आम्ही तिला. तर तिच्या घरचे तिचं जबरदस्तीने लग्न लावून देतात. अरे लहान आहे ती, अजून 20 वर्षाची आहे. तेच जरा तिच्या घरच्यांना समजवून आलोय. खरा प्रॉब्लेम तिच्या घरचे नाहीत, खरा प्रॉब्लेम हे नातेवाईक असतात, जे मुलीच्या घरच्यांना टोचन देत असतात की मुलगी वयात आली आहे, तिचं लग्न करून टाका, नंतर कोणता मुलगा मिळणार नाही. अरे पण तिची स्वप्न तर पूर्ण करू द्या. लहान आहे ती अजून. आपल्या तायडीचा बाप म्हटला की मुलगा एकदम राजबिंड आहे, मग आपली मुलगी काय पानगेंडा आहे काय? बरं, आणि मुलीच्या घरच्यांना स्टेटस इज्जत हवी असते, म्हणून मुलगा कसा आहे, काय करतो, त्याचा पास काय, हे बिना जाणून घेताच त्यांचं लग्न लावून देतात. इकडे तिच्या घरचे किती खुश असतात की बाबा आपला जावई किती भारी आहे, आपली सोसायटीमध्ये इज्जत अजून वाढणार. अरे पण पोरगा तर घरच्यांच्या जीवावरती आयुष्य आरामात लाईफ जगत असतो, आणि त्यात तिला त्याच्या बाहेरच्या लफड्यांबद्दल कळतं. संपला विषय, आयुष्य बरोबर. मी पण एक बॉम्ब टाकलं. मग म्हटलं की माझी एक मैत्रीण आहे, तिचं पण असंच जबरदस्तीने लग्न लावून दिलं, बिना काही मुलाबद्दल विचारपूस करता. पण नंतर कळलं की तो दारू पिऊन तिला मारायचा. तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्न पण केला होता, पण कशी बशी ती वाचली. आता त्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे डिवोर्सची. म्हटलं द्या मग लावून आता तुम्ही लग्न. तिच्या पप्पांच्या गेल्या ना मग कपाळात. सगळी मुलं भंगण नसतात हो, काही मुलं चांगली पण असतात, पण फक्त स्टेटसचा विचार करून तुम्ही लग्न लावून देऊ नका. आधी मुलीला काय हवंय ते जाणून घ्या, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नाचं वय आल्यावर लगेच लग्न लावून देऊ नका. मुलीला काय आवडते ते बघा आधी. लग्नानंतर मुलीची लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाते. तिच्या शिकायच्या वयात तिला घर सांभाळावं लागतं. कसं जमेल लगेच तिला? मॅटर सॉल्व्ह झालेला आहे आता. तिच्या बापाला कळलंय, आता ते तिचं स्वप्न पूर्ण करायला देत आहेत. चल येऊ का? काळजी घे. ओम साईराम.